राजमाता जिजाऊ, संत श्री गजानन महाराज, संत चोखामेळा यांची पुण्यभूमी असणारा बुलढाणा जिल्हा, घाटावरचे आणि घाटाखालचे असे वैशिष्ट्यपूर्ण विविधता जपणारा, लोणार सारख्या निसर्गनिर्मित वेगळेपण सांभाळणारा, तसेच हिरव्यागार निसर्गाने मनसोक्त लयलूट करून सातपुड्याच्या कुशीत वसलेला मोठ्या मनाच्या लोकांचा बुलढाणा जिल्हा, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात वेगळेपणाचा ठसा उमटवणारा, माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिक्षण देणारा हाच तो बुलढाणा जिल्हा. संपूर्ण जिल्ह्यात एकूण 448 माध्यमिक शाळांपैकी 54 शासकीय, 312 खासगी अनुदानित व उर्वरित विना अनुदानित शाळांमधून हा जिल्हा सुशिक्षित बनवण्याचं कार्य अविरत चाललं आहे. माध्यमिक शिक्षण विभाग बुलढाणा सादर करीत आहे व्हिजन 2015, वर्ष 2015 पर्यंत साध्य करावयाची उद्दिष्ट, मार्च 2011 पर्यंत साध्य करावयाचं उद्दिष्ट. विना कष्टाने झटपट पास होण्याची लागलेली अनिष्ट रीती मोडून काढण्यासाठी कॉपीमुक्त, भयमुक्त परीक्षा अभियानाचं आयोजन या वर्षी करण्यात येणार आहे. पालक, विद्यार्थी व शिक्षक पातळीवर उद्बोधन कार्यक्रम घेण्यात येतील. मुख्याध्यापकांच्या मीटिंगमध्ये या संदर्भात माहिती देऊन त्यांच्याकरवी शिक्षकांचं तसंच समाजाचं, विद्यार्थ्याचं उद्बोधन करण्यात येईल. परीक्षा केंद्रनिहाय भरारी पथकांची योजना केली जाईल. शिक्षण मंडळाचं भरारी पथक, महिला भरारी पथक, माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून भरारी पथक, अशा पद्धतीने वेगवेगळी भरारी पथकं वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत राहतील. तसंच परीक्षा केंद्रनिहाय बैठी भरारी पथकं निर्माण केलेली राहतील. या वर्षीपासून मार्च 2012 पर्यंत साधावयाचे उद्दिष्ट गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण. जिल्ह्यातील प्रत्येक माध्यमिक शाळेत खालील उपक्रमांना प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रेरित करणे. शाळेच्या बोलक्या भिंती. विद्यार्थ्यांना आपली शाळा, आपली वाटावी, माझी वाटावी यासाठी शाळेच्या भिंती बोलक्या करणे. विद्यार्थ्यांना सुंदर विचारांनी सुसंस्कृत करण्यासाठी ग्रंथसंपदा आणि तसंच त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे. इंग्रजीचे संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी इंग्रजी प्रयोगशाळा निर्मितीस प्रोत्साहन देणे. अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी दत्तक मित्र सारखे उपक्रम राबवण्यास प्रोत्साहित करणे. माझी दत्तक मैत्रीण निशिगंधा. सरांनी सांगितल्याप्रमाणे दत्तक आणि पालक हा उपक्रम सुरू केल्यामुळे आता तिला व्यवस्थित असते. माझी पालक मैत्रीण निकिता हिने माझी इंग्लिशचे पाठांतर व शब्दार्थ सुरू केले. सरांनी हा उपक्रम वर्गात राबवल्यामुळे खूप उपयोग झाला व इंग्रजीमध्ये मला खूप छान वाचता येते. पहिल्यांदा हा उपक्रम सुरू करताना मी वाचनामध्ये खूप अडखळायची व आता मला सुरळीत वाचता येते. मार्च 2013 पर्यंत साधावयाचे उद्दिष्ट. विद्यार्थी सर्वांगीण विकास उपक्रमांना चालना देणं. तुकडोजी महाराज म्हणतात, विद्ये अंगी व्हावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय, शिक्षणाने वाढावा निश्चय, जीवन जय करावया. याप्रमाणे जीवन जय साधण्यासाठी शालेय गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक असा सर्वांगीण विकास होण्याची आवश्यकता असते. आणि हा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी शाळांना प्रोत्साहन देणं हे सुद्धा आवश्यक ठरतं. उदाहरणार्थ, वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देऊन हरित शाळा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करणं, त्यासाठी गांडूळखत प्रकल्प असे विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवणं. विद्यार्थी मंत्रिमंडळाचा उपक्रम म्हणजेच लोकशाही उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये सुरू करणं. आधुनिक तंत्रज्ञानाचा दैनंदिन अध्यापन अध्ययनात वापर करावयास प्रोत्साहन देणं. खेळ व क्रीडा यामध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी विविध उपक्रम, विविध स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांचा, शाळांचा सहभाग
करून घेण्यावर भर देणं. शाळा संगणकाद्वारे जोडण्यासाठी शाळेची वेबसाईट तयार करण्यास प्रोत्साहन देणं, ज्यामुळे पेपरलेस वर्क होऊन इको फ्रेंडली कामं होण्यास मदत होईल. मार्च 2014 पर्यंत विद्यार्थी गळती 0% व पटनोंदणी 100% साधणं, विद्यार्थी गळती संपूर्ण थांबवणं आणि पटनोंदणी पूर्ण होण्यासाठी प्रोत्साहन देणं. यासाठी शालेय शिक्षकांकरवी, तज्ज्ञांकरवी पालकांचं उद्बोधन करावं लागेल. तसंच केंद्र स्तरावर एखाद्या पात्र शिक्षकाची निवड करून त्यांना समुपदेशकाची भूमिका देऊन विद्यार्थी पालकांशी संवाद साधावा लागेल. तसंच मातृप्रबोधन, माता पालक संघ सर्व शाळांमधून गठीत करून त्यांचं प्रबोधन करण्याचं कार्य त्या ठिकाणी गुणवत्ता वाढीस सुद्धा मदत करेल. तसंच शिक्षक पालक संघ हे जास्तीत जास्त प्रभावीपणे राबवणे. मार्च 2015 पर्यंत शाळांना भौतिक सुविधा व सुरक्षा व्यवस्थांसाठी संस्था चालकांना प्रोत्साहित करणं. बालकांचा विकास, विद्यार्थ्यांचा विकास हा शाळेवर अवलंबून असतो आणि त्याच्या विकासास आवश्यक असलेल्या सुविधा, मैदान, व्यायामशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, टॉयलेट्स, पिण्याचे पाणी, फर्निचर, विद्युत व्यवस्था, कुंपण ह्या सर्व गोष्टी प्रत्येक शाळेला 100% उपलब्ध करून देण्यासाठी संस्था चालकांना प्रोत्साहित करणं. तर चला, ही सर्व आव्हानं पेलण्यासाठी सज्ज होऊया. सन 2015 पर्यंत शैक्षणिक स्तर वाढवूया. विजन 2015. माध्यमिक शिक्षण विभाग बुलढाणा. धन्यवाद.